दरम्यान म्हसवड पंढरपूर मार्गावरनं एक अपघाताची बातमी येते। तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झालाय। 14 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। सर्व हे पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे आहेत। म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे भाविक गेले होते। गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडली आणि मोठा अपघात झालेला आहे, ज्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सध्या कळतंय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अधिक अपडेट याला सुनील, नेमकी कधीची घटना आहे आणि किती जण होते या वाहनामध्ये? 14 जण या पिकअप मध्ये होती। पंढरपूर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी इथे ह्या दुर्घटना घडलेली आहे। वेगात आलेली जी पिकअप गाडी थेट विहिरीत पडली आणि या अपघातामध्ये 14च्या 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेले सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे आहेत। हे म्हसवडला सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते आणि दर्शन घेऊन परत येताना ही भीषण दुर्घटना घडलेली आहे। सुनील, अपघाताचं नेमकं कारण किंवा कोणी प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी हा अपघात पाहिला, या संदर्भात काही माहिती कळली आहे? नाही, अजून तर काही माहिती आली नाही। थोड्या वेळापूर्वी नुकताच हा अपघात झालेला आहे। आता हळूहळू माहिती यायला लागेल। आता फोटो व्हिडिओही यायला लागलेले आहेत। घटनास्थळावर परिस्थिती भीषण आहे, कारण हे आलेले हे बहुतेक जेवढे गाडीत होते हे सर्वच्या सर्व गेल्यामुळं ज्यांनी त्यात आता आसपासची जी लोक होती त्यांच्याशी आता माहिती पोलिसही पोहोचायला लागलेली आहेत आणि यानंतर सगळी माहिती मिळू शकेल। अपघात नेमका किती वाजता घडला आणि सध्या तिकडे बचावाचं कार्य जे आहे ते कशा प्रकारे सुरू आहे? आता ही घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन तिथं पोहोचलेलं आहे। अग्निशामक दलाची यंत्रणाही त्यांनी बोलवून घेतलेली आहे। प्रांताधिकारी आणि प्रशासनाचा जिल्हा प्रशासनाची टीम आहे रवाना झालेली आहे। अँब्युलन्सही तिथं पोहोचलेले आहेत। फक्त आता ह्या बॉडी ह्याच्यातनं काढायचं काम सुरू झालेलं आहे। विहिरीतनं गाडी आणि त्यात असलेल्या बॉडी बाहेर काढायचं काम सुरू झालेलं आहे। थोड्या वेळात नेमकं किती त्यात कशा रीतीने हे अपघात झाला काय हे सगळं चित्र स्पष्ट होईल। अश्विन, सुनील, त्यासोबतच रस्त्याच्या अगदी जवळच ही विहीर होती। नेमकं हे ठिकाण जे आहे जिकडे हा अपघात झालाय ते नेमकं ठिकाण कसं आहे जिकडे हा अपघात झालाय? हायवे जो पंढरपूर सातारा रस्ता जो आहे या रस्त्यावर हे विहीर आहे आणि तांदुळवाडी नावाचं गाव आहे। तिथं रस्त्याच्या कडेलाच ही विहीर आहे मोठी। ही खरं तर अनेक वेळेला याच्याबद्दल तक्रारी झाल्या होत्या, मात्र याच विहिरीमध्ये ही येऊन पडलेली आहे गाडी। रस्त्यावरनं जाताना ते अंदाज येत नाही, समोरनं लक्षात येत नाही, अशा रीतीनं ही आलेली गाडी त्यात पडलेली आहे। नेमकं आता हे कशामुळं आणि काय झालंय, नेमका ड्रायव्हरला झोप लागली होती काय, या सगळ्याच गोष्टी आता पुढे कळतील। अश्विन, ज्या भाविकांचा मृत्यू झालाय ते नेमके कोणकोणते आहेत? ते एकाच कुटुंबातले आहेत, एकाच गावचे आहेत, या संदर्भात काही कळलंय? हे सर्व जे ज्यांचा मृत्यू झाला हे सर्व जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावचे आहेत। आता हे एका कुटुंबातले आहेत का गावातले हे सगळ्या माहिती आता ज्या वेळेला ह्या बॉडी बाहेर येतील त्यानंतर समजेल। पण सध्या तरी जी प्राथमिक माहिती येते ही सर्व 14च्या 14 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावचे आहेत आणि ते म्हसवडच्या सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते। अश्विन, ही घटना कोणी पाहिलेली आहे का, या संदर्भात काही कळलंय का? कोणी प्रत्यक्षदर्शी जो पोलिसांकडे पोहोचलाय या संदर्भात काही तपशील कळलाय? अजून तर तशी माहिती समोर आलेली नाहीये अश्विन, मात्र पोलिसही माहिती घेत आहेत। अजून तशा पद्धतीची माहिती समोर आलेली नाही। थोड्या वेळानंतर ही सर्वच गोष्टी उघड होतील। ही घटना घडल्यानंतर आता प्रशासन तिथं पोहोचलेलं आहे, यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतील। अश्विन, सुनील, त्यासोबतच जसं आता आपण म्हणालात की रस्त्याच्या जवळच ही विहीर आहे, याआधी देखील असे काही अपघात इकडे घडलेत, या स्पॉट बद्दल काही तक्रारी होत्या स्थानिकांच्या? नाही, त्या विहिरीजवळ अपघात घडलेले नाहीत, पण त्या कॉर्नर तिथे जे 2-3 धोकादायक वळण आहेत तिथं अनेक वेळेला अपघात झालेले आहेत। या विहिरीपाशी नेमका असा अपघात घडला नव्हता, हाच पहिला आणि मोठा अपघात आहे। अश्विन, आणि आता तिकडे कोणकोणत्या यंत्रणा पोहोचल्यात सुनील? आता तिथं अग्निशमन यंत्रणा पोहोचलेली आहे, पोलीस दल पोहोचलेलं आहे, प्रशासन पोहोचलेलं आहे, म्हणजे तिथले प्रांताधिकारी तहसीलदार तिथं पोहोचलेले आहेत माळशिरसचे आणि बाकीच्या मदतीसाठी ग्रामस्थ सगळे आसपासच्या 2-3 गावातनं तिथं जमा झालेले आहेत। हे गाडी आणि हे डेड बॉडी काढायचं काम सुरू झालेलं आहे। वैद्यकीय पथक तिथं आहे, अँब्युलन्सही तिथं पोहोचलेले आहेत। सुनील, त्यासोबतच आता साधारण 6:15 वाजलेले आहेत। एक तासा दीड तासामध्ये अंधार पडायला लागेल, तर रात्रीच्या दृष्टिकोनातनं आणखी काही पावलं तिकडे टाकली जाऊ शकतात? कारण जसं आपण म्हणताय की 14 जण एकूण आहेत ज्यांचा मृत्यू झालेला, म्हणजे ते सगळी मंडळी
जी आहेत ती खाली गेलेली आहेत त्या गाडीमधून. नाही, त्या मानाने अश्विन काय हो. एका विहिरीतच हे सर्व आहे, त्यामुळे एवढा बर. वेळ लागणार नाही. आता ही यंत्रणा पोचली, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीनं, क्रेनच्या मदतीनं पहिल्यांदा ही जीप बाहेर काढली जाईल, पिकअप, आणि त्यानंतर विहिरीत उतरून हे सर्व डेड बॉडी बाहेर निघतील. 1 तासाच्या आत हे सगळं चित्र स्पष्ट होईल. अश्विन. सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा सुनील दिवाण आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी. आणि सोलापुरातल्या तांदुळवाडीमधले ही घटना समोर येते. रस्त्याच्या जवळच ही विहीर होती, जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, आणि तिकडे त्या विहिरीमध्ये ही पिकअपची गाडी जी आहे ती कोसळली आणि ज्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती आहे. देवदर्शनासाठी गेले होते हे भाविक. आता ते एकाच कुटुंबातले आहेत का, जवळजवळचे शेजारी आहेत का, तपशील कदाचित थोड्या काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. मात्र सध्याची ही अपघाताची चटका लावणारी बातमी सोलापुरातनं. विहिरीत पिकअप गाडी पडली आणि मोठा अपघात झालाय. म्हसवड इथे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक गेले होते आणि त्याच वेळी गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यात एका ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती समोर येते आणि त्याची काही दृश्य आता समोर आलेली आहेत आणि काही वेळातच रेस्क्यू ऑपरेशन, सगळे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढले जातील अशी सध्याची माहिती. यंत्रणा सगळ्या पोहोचलेल्या आहेत अशी सध्याची माहिती. सगळे बाईट गेला सर. हे राजा 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 मागे परत तर तिकडे उपोषणामध्ये पोहोचलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील या संदर्भात कदाचित बोलत असावेत. आपल्याला थोड्याच वेळात स्पष्टता येईल. माध्यमांशी ते संवाद साधतायत. दरम्यान एक अत्यंत मोठा अपघात इकडे झालेला बघायला मिळतोय. चटका लावणारी घटना. 14 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय आणि म्हसवड इथे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक गेले होते, त्यावेळी परत येत असताना झालेला हा अपघात. खासदार प्रणिती शिंदे आता आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. प्रणितीजी, आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेली असेल, नेमका काय तपशील आपल्याकडे आहे? हो, नाही, नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती अशी येते आहे. सिद्धनाथाचं दर्शन घेऊन येताना पिकअप गाडी ती विहिरीत कोसळली. ते खरं तर कसं झालं ते बघायला, कारण का विहिरीत ऑफ ट्रॅक जाऊन